नमस्कार मंडळी, माझ्या किचनमध्ये म्हणजे चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। सध्या सगळीकडे छान मटार येत आहेत, तर म्हटलं आज सोया मटार बनवूया। तर आज मी तुम्हाला सोया मटार याची रेसिपी शेअर करत आहे, तेव्हाही तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। इथे मी 1 वाटी सोया घेतलेले आहेत आणि ते 1-2 मिनटं मी गरम पाण्यामधनं उकळवून घेत आहेत। त्यानंतर याच्यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे। सोया उकळवून झाल्यानंतर आता इथे मी 1 वाटी मटारसुद्धा पाण्यामधनं 1-2 मिनटं उकळवून घेत आहे। सोया उकळवून झाल्यानंतर आता इथे मी 1 वाटी मटारसुद्धा पाण्यामधनं 1-2 मिनटं उकळवून घेत आहे। आता या भाजीकरता वाटण बनवून घ्यायचं आहे। तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा वाटी ओलं खोबरं, 1 उभा चिरलेला कांदा, 2 हिरव्या मिरच्या, 4 लसणीच्या पाकळ्या, 1 पेर आलं घेतलेलं आहे आणि आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून हे मिक्सरमधनं वाटून घेत आहे। इथे मी कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे। तेल तापल्यावर त्याच्यामध्ये 1 चमचा जिरं आणि अर्धा चमचा हिंग घातलेला आहे आणि त्यानंतर आता याच्यामध्ये वाटून घेतलेलं सगळं वाटण घालायचं आहे। आता या वाटणामध्ये मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे, 2 चमचे लाल तिखट घालत आहे आणि त्यानंतर थोडंसं पाणी घालत आहे। तर साधारण मी आत्ता याच्यामध्ये अर्धा वाटी पाणी घातलेलं आहे आणि हे छान मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर याच्यावर मी झाकण ठेवून याला एक छोटीशी उकळी आणून दिलेली आहे। म्हणजे साधारण याला तेल सुटेपर्यंत हे मी छान परतून घेतलेलं आहे। त्यानंतर आता याच्यामध्ये मी उरलेलं पाणी म्हणजे साधारण 1.5 वाटी मी याच्यामध्ये आता पाणी घातलेलं आहे आणि इथे पाव वाटी मी चिंचेचं कोळ याच्यामध्ये घालत आहे। मी आमट्याकरता चिंचेचं कोळ वापरलं आहे। त्या व्यतिरिक्त तुम्ही आमचूर पावडर किंवा लिंबूचा रससुद्धा घालू शकता आणि आता याच्यामध्ये मी वाफवलेले हे सोया चंक्स घातलेले आहेत। आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालत आहे। त्यानंतर याच्यात 2 चमचे मी किचन किंग मसाला घातलेला आहे। तुमच्याकडे जर तो मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाला वापरलात तरीही चालेल। मसाला घालून झाल्यावर परत एकदा हे मी छान एकजीव करून घेत आहे। याला एक छोटी उकळी आणलेली आहे जेणेकरून हे सगळे जे मसाले घातलेले आहेत ते सोया चंक्समध्ये छान मुरतील। त्यानंतर आता याच्यामध्ये मी वाफवलेले मटारचे दाणे घातलेले आहेत आणि आता याला परत एक आपल्याला छोटीशी उकळी आणून द्यायची आहे। सगळ्यात शेवटी मी याच्यामध्ये अर्धा चमचा कसुरी मेथी हातावर चुरडवून घातलेली आहे आणि गॅस बंद केलेला आहे। सोया मटारची भाजी तयार झालेली आहे। मस्त गरमागरम झटपट होणारी सर्वांना आवडेल अशी सोया मटारची भाजी तयार झालेली आहे। तेव्हा तुम्ही ही रेसिपी जरूर करून बघा। धन्यवाद। बाय बाय।